नमस्कार, मी राणी क्रिएटिव्ह कॉर्नरमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि पहा मी सर्वात अगोदर देवपूजा करून घेतली। त्यानंतर रात्रीचे जे काही भांडे घासलेले होते ना ते पहिले लावून घेते। आणि हे पहा चणे आणि शेंगदाणे आहेत, हे आमच्याकडे रोजच भिजवलेले असतात। साहेब आमच्या आर्मीमध्ये होते, आता रिटायर झाले, तरी पण आम्हाला सकाळच्या रोज नाश्त्याला चणे आणि शेंगदाणे भिजवलेले लागतात। तसंच मुलांना पण सवय लागली, रोजच त्यांना पण चणे शेंगदाणे खाल्ले ना त्यांनाही खूप छान, आणि खरंच त्याच्यामध्ये खूप छान प्रोटीन आहे, आपल्या हाडांसाठी पण खूप छान असतं। आणि पहा मी शेंगदाणे डीमार्टवरून आणलेले होते, ते एकदाच भाजून ठेवले ना मग भाजीला टाकायला पण बरं पडतं। आणि त्यानंतर मी बनवतो ते मुखवास, त्याच्यामध्ये मी जवस, जिरे, बडीशाप आणि ओवा हे सर्व टाकून ना भाजून घेतले। म्हणजे एकदाच भाजून ठेवलं ना म्हणजे जेवल्यानंतर खायला पण ते पचन करायला आपल्याला चांगलं असते, म्हणजे जेवल्याला पचन करायला आपल्याला चांगलं असते। आणि हे पहा बिस्किटे बॉर्बनचे ना मुलं काय करतात, अर्धे खातात अर्धे तसेच ठेवतात। त्याच्यासाठी म्हटलं आता अर्धे बिस्किटा पुड्यांचं काय करायचं, म्हणून मी केक बनवायला घेतला। केक बनवला ना तर मग खाते, तर मग पूर्ण बिस्किट मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि त्याच्यामध्ये दूध टाकलं। आता बारीक पेस्ट करून घेते आणि त्यानंतर आपल्याला फक्त त्याच्यामध्ये इनो टाकायचं, जास्त काही लागत नाही। बिस्किट, दूध आणि इनो हे फक्त 3 गोष्टीमध्ये आपला छानसा केक बनवून जातो। आता छान बारीक पेस्ट करून घेतली, त्यामध्ये आपल्याला ना थोडासा इनो टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं छान। आणि एका कुकरच्या भांड्यामध्ये, कोणत्याही भांड्यामध्ये आपलं ना पसरत भांड्यामध्ये टाकायचं आणि नंतर सर्व टाकून ना व्यवस्थित टॅप करून घ्यायचं। तर पहा मी आता इनो टाकलाय, व्यवस्थित मिक्स करून घेते आणि कुकरच्या भांड्यामध्ये आता हे टाकून घेते। त्याला थोडंसं तेल लावून घेतले आणि आता ही पूर्ण पेस्ट त्याच्यामध्ये टाकून घ्यायची। आणि केक जो आपण कढईमध्ये शेंगदाणे भाजले, मुखवास तयार केला, तर त्याच्यामध्येच मी आता हे केक ठेवणार आहे। आणि एकीकडे अंडे उकडायला घातले होते आणि चपाती भाजी तर आज मी काही केली नव्हती। म्हटलं आता चला केक आहे, चणे शेंगदाणे आहे आणि अंडे आहे, याच्यामध्येच आपला नाश्ता तयार होईल आणि बाकीचं काम पण लवकर आवरता येईल। तर आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये स्टिचिंग, कधी फ्रॉक शिव, कधी काय तर हे चालूच राहतं। म्हटलं चला छोटासा एक व्हिडिओ तुम्हाला शेअर करा आमच्या किचनमधला। तर अशा पद्धतीने माझं हे सकाळचं रुटीन असतं, तसं मी बाकीचं दाखवलं नाही, फक्त किचनचं दाखवलेलं आहे। तर पहा आता मी केक टाकलेला आहे शिजायला आणि त्यानंतर मी आता पूर्ण किचन आवरून घेतलं। किती चकाचक दिसतंय ना, पसारा असल्यावर खूपच वैताग येतो, कधी असं आवरण असं होतं आहे। आता किचन चकाचक केलं आहे, त्यानंतर घर चकाचक करायचं आहे। आता हे भांडे पहा मी खाली ठेवलेले, किचन बारीक असल्यामुळे ना मला खाली ठेवावं लागतं आहे, नंतर किचन सर्व पुसून घ्यावं लागते। आणि सगळं आवरूस आपला केक पण तयार झाला होता, मस्त असा केक झाला होता, मऊ लुसलुशीत अशा पद्धतीने आपल्या घरच्या घरी हा केक बनला होता। तर पहा मस्त झालेला आहे केक आपला, मऊ मऊ। आणि पहा घरातला आवरले, आपले कबूतर पण घरी आलते केक खायला। तर अशा पद्धतीने आजचा छोटासा व्हिडिओ होता। थँक्यू।